आज आपण बनवणार आहेत घरच्याच वस्तूपासून छान खमंग चटपटीत कुरकुरीत अशी चंपाकली. तर त्याला मैदा घेतला. मैदा छान चाळणीने गाळून घ्या. त्यात तिखट, मीठ, हळद टाका, थोडासा सोडा किंचित भर बरं का, आणि 1 चम्मच आपलं मोहन म्हणजे तेल गरम करून ते टाकून द्या. आणि ते टाकलं की छान असं आपले गडी वगैरे असतात ना, ते फोडून टाकायचे. त्याच्याने सॉफ्ट तो गोळा तयार होतो. त्याच्यानंतर पाणी घेऊन पाण्याने तो गोळा असा थोडासा कडक आधी कडक भिजवू, आणि त्याच्यानंतर मग तो जर आपण 15-20 मिनिट असा ठेवून दिला की छान असा मऊसर होऊन जातो. मग त्याला 15-20 मिनिट असं ठेवून द्या. त्यानंतर आपण असे छोटे छोटे गोळे काढा. ही चंपाकली जर घरी केली ना तर कधीही 15-20 दिवस माझ्या घरी पुरतात. कोणी येता जातात, बस भूक लागली, चटक भूक लागली की काढली की छान अशी खुरुम लागते. त्याच्यामुळे मी नेहमीच चंपाकली माझ्या घरी राहते. कधी पण मी बनवते. असे छोटे गोळे घेतले की बस एका ग्लासमध्ये कॉर्नफ्लॉवर घेऊन, कॉर्नफ्लॉवर आपला मैदा वगैरे असा घेऊन जर आपण केला ना तर छान 20-25 चंपाकल्या तयार होतात. त्याच्यानंतर गोड पाती लाटावी. अशी पाटी लाटली की त्याला चाकूने किंवा आपल्या चमच्याने मधातून चिऱ्या माराव्या. छोट्या ते कापायचं नाही, त्याचे गोलच आल्या पाहिजे त्या चिऱ्या. असे छान छोटे अशा चिऱ्या केल्या की त्याला ना एक कढीसारखा आकार येतो. असं चंपाकली पाहिली असेल ना आपण, तर अशी सारखा आकार येतो. आणि याला गोल फिरवून मग ते काठ वगैरे असते ते कापून टाकायचे, आणि छान असं आपण चंपाकल्या तर पहा. मी तर अशा 20-25 अशा छान बनवल्या, आणि पहा किती सुंदर झाल्या त्या चंपाकल्या. त्याच्यानंतर तेल कढई ठेवली आणि कढईतने ते तळून घेतल्या. आणि बरं का, त्या पापड्या दिसल्या ना तुम्हाला, त्या पापड्याचा जर तुम्हाला चाटपापडी हवी असेल तर मला कॉमेंट्समध्ये ते नक्की सांगा. मी त्या पापड्याची रेसिपी दाखवून तुम्हाला चाटपापडी कशी तयार होते त्याची. तर खूपच छान लागते ती कुरकुरीत. अशा चंपाकल्या तयार करून घेतल्या की आपले टमाटो सॉस खुसखुशीत होतात बरं का या चंपाकल्या. मग तशा खाल्ल्यापेक्षा टमाटो सॉस किंवा ग्रीन चटणी वगैरे याच्यासोबत खूप छान लागते. खुरुम. एकदा फक्त तुम्ही ट्राय करून पहा, घरी करून पहा. मुलांना तर खूपच आवडतात.